नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. आरोग्य विभाग गट क व ड पदभरतीची कागदपत्र पडताळणी मित्रांनो सुरू झालेली आहे. तर आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं होतं की गट क ची 10 पदांचे सध्या निकाल लागलेले आहेत, निवड याद्या लागलेल्या आहेत, त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुरू झालेलं आहे मित्रांनो. आणि राहिलेल्या पदांबद्दल देखील कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की जी न्यूज मित्रांनो आरोग्य विभागाने दिलेली आहे त्यामध्ये सांगितलं की उर्वरित संवर्गातील अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी 8 दिवसात लावण्यात येणार आहे. म्हणजे मित्रांनो आजपासून कधीही लिस्ट या राहिलेल्या पदांच्या लागू शकतात मित्रांनो. तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनबद्दल मित्रांनो खूप महत्त्वाची माहिती प्रसिद्ध झालेली आहे. पहा, हे पत्र जे आहे प्रति सहसंचालक आरोग्य कार्यालय मुंबई असेल, पुणे असेल, त्यानंतर मित्रांनो पूर्ण महाराष्ट्रामधील जेवढे पण ऑफिसेस आहेत त्यांना पाठवलेलं आहे गट क व ड पदभरती करण्यासाठी मित्रांनो, कागदपत्र त्यांची तपासणीसाठी. आणि आता मित्रांनो तुमच्या गट ड च्या ज्या राहिलेल्या पदांच्या लिस्ट आहेत, निवड याद्या आणि प्रतीक्षा यादी आहेत, त्या जशा मित्रांनो ह्या 8 दिवसामध्ये लागतील, कधीही लागू शकतील मित्रांनो, आजही लागू शकतात, उद्याही लागू शकतात किंवा मित्रांनो ह्या नेक्स्ट वीक एंडिंगपर्यंत देखील लागू शकतात. तर जशी लिस्ट लागेल तशी तुम्हाला सर्वात अगोदर माहिती देणार आहे. परंतु मित्रांनो ह्या फेब्रुवारी महिन्यामध्ये कधीही लिस्ट लागतील. कालची जी न्यूज आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलं की 8 दिवसामध्ये लावणार आहोत, परंतु एखादा दिवस मागे पुढे झाला तर त्याबद्दल जसं अपडेट येईल तसं तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे. तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी मित्रांनो सर्वांना या ठिकाणी आरोग्य विभागाला आदेश दिलेले आहेत. खूप महत्त्वाची माहिती आहे, जी इम्पॉर्टंट माहिती आहे तीच तुम्हाला मी सांगणार आहे. तर बघा, सहसंचालक आरोग्य सेवा ज्या ठिकाणाहून मित्रांनो ही तुमची पदभरती केली जाते त्या ठिकाणाहून हे परिपत्रक सर्व विभागांना पाठवण्यात आलेलं आहे. तर याच्यामध्ये महत्त्वाचं आहे मित्रांनो, जाहिरातीमधील 100% रिक्त पदं भरली जाईपर्यंत पात्र उमेदवारांना समुपदेशनाच्या फेऱ्या उपसंचालक कार्यक्रम प्रमुख यांनी आयोजित कराव्यात व 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत सर्व प्रक्रिया पूर्ण करावी. तर पहा मित्रांनो, या परिपत्रकामध्ये आदेशच देण्यात आलेले आहेत की 15 फेब्रुवारीपर्यंत ही प्रक्रिया जी आहे सर्व पूर्ण करण्यासाठी. तर खूप महत्त्वाची माहिती आहे. कागदपत्र पडताळणी संदर्भात मित्रांनो या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की 2 फेब्रुवारी 2024 रोजी जी मित्रांनो या ठिकाणी 10 संवर्गाचे निकाल लागलेले होते त्याच्याबद्दल मित्रांनो त्यांनी पूर्ण वेळापत्रक दिलेलं आहे 10 संवर्गाचं जे अगोदर निकाल लागलेले त्याचं. आणि हे अशाच पद्धतीने मित्रांनो तुमची जी बाकीची राहिलेली पदांची जसे निवड याद्या लागतील, गट क मधली राहिलेली पदं असतील आणि गट ड ची त्याच्या संदर्भात देखील हे अशाच पद्धतीने मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमचं होणार आहे. याच्यामध्ये खूप महत्त्वाची इम्पॉर्टंट माहिती अशी आहे मित्रांनो की निवड मंडळामार्फत निवड यादीमध्ये स्थान मिळवलेल्या उमेदवारांना नियुक्तीसाठी पात्र आहे की नाही हे आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून तुमची गुणांक्रमे नियुक्ती आदेश द्यायचे आहेत. परंतु याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला नियुक्ती आदेश त्याच दिवशी दिले जाणार आहेत. तर बघा, हे वेळापत्रक आहे मित्रांनो. काय काय याच्यामध्ये माहिती आहे. आता जे 10 संवर्गाचं आहे त्यांच्यासाठी हे वेळापत्रक आहे, परंतु बाकीची जी पदं असतील मित्रांनो त्याच्यामध्ये 15 फेब्रुवारीपर्यंत मित्रांनो सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सांगितलेलं आहे. म्हणजे लवकरच बाकींचे देखील याद्या लागतील आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल. तर याच्यामध्ये तुम्हाला महत्त्वाची माहिती अशी, तुम्हाला महत्त्वाचा याचं जे बेनिफिट आहे ते म्हणजे मित्रांनो नियुक्ती आदेश तुम्हाला थांबवले जाणार नाहीत. आपल्याला माहीत असेल काही काही विभागाचे नियुक्ती आदेशच लवकर भेटत नाही, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे सर्व होतं, निकाल लागतात, मेरिट लिस्ट लागते, पण इथं मित्रांनो तुम्हाला डायरेक्ट नियुक्ती आदेश त्याच दिवशी दिले जाणार आहेत. तर बघा काय आहे वेळापत्रक. कंपनीद्वारे उपसंचालक यांना गुणवत्ता यादी व निवड यादी उपलब्ध करून देणे. हे 2 फेब्रुवारीला तुमची यादी प्रसिद्ध झाली. त्यानंतर गुणवत्ता व निवड यादीनुसार उपसंचालक स्तरावर उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी पत्र देणे तसेच ईमेल व फोन करणे. तर बघा, ज्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवायचं आहे ना मित्रांनो त्यांना तुम्हाला पत्र देखील दिलं जाऊ शकतं. इथे त्यांनी लिहिलेलं आहे हे जी 10 पदांसाठी सध्या चालू आहे मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, त्याचा टायमिंग दिला आहे पहा 2 फेब्रुवारीपासून 4 फेब्रुवारी 2024 पर्यंत. खूप फास्ट प्रोसेस पूर्ण मित्रांनो या ठिकाणी ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट जे आहे याच्या मागच लागलेलं आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन खूप फास्ट ते करणार आहेत. याच्यामध्ये वेळापत्रकच दिलं आहे पहा की 2च दिवसामध्ये तुम्हाला ठिकाणी पत्र पाठवलं जाणार आहे, ईमेल आणि फोन केला जाणार आहे ज्यांचं या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचे त्या उमेदवारांना. तर हे देखील होणार आहे मित्रांनो. तुम्हाला पत्रही येणार आहे, ईमेल फोन देखील येईल. त्यासाठी तुमचं ईमेल वगैरे देखील चेक करायचे ज्यांचं या ठिकाणी निवड याद्या लागलेल्या आहेत, ज्यांचं सिलेक्शन होणार आहे त्यांच्यासाठी. त्यानंतर पहा, समुपदेशनाद्वारे कागदपत्र पडताळणीची फेरीचं आयोजन संवर्गनी आहे म्हणजे पदानुसार 8 फेब्रुवारी 2024ला हे कंप्लीट होईल मित्रांनो. जी पहिले 10 पदांचे निकाल लागले त्यांचे, आणि 8 तारखेनंतर पुढचे देखील निकाल प्रसिद्ध होऊ शकतात की तेव्हा त्याच्या अगोदर निकाल येऊन जातील आणि 15 फेब्रुवारीपर्यंत प्रोसेस जी आहे ही कंप्लीट करायला सांगितलेलं आहे. समुपदेशनाद्वारे सर्व कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर नियुक्ती आदेश निर्गमित करणे त्याच दिवशी नियुक्ती आदेश या पदांसाठी दिले जाणार आहेत मित्रांनो. त्याच्यानंतर
TCS यांच्याकडून मित्रांनो निवड यादीमध्ये उमेदवारांचं बायोमेट्रिक जे तुमचं घेतलेलं आहे, बोटांचे ठसे आणि फोटो घेतला आहे तुमचा, तो मित्रांनो कागदपत्र पडताळणीच्या वेळी जे त्यांच्याकडील प्रतिनिधी उपलब्ध करून देणार आहे TCS कडनं, ते बायोमेट्रिकद्वारे घेतलेले ठसे व प्रत्यक्ष उमेदवारांचे ठसे, बोटांचे ठसे व फोटो ID यांची पुनश्च तपासणी करण्यात यावी. हे बोल्डमध्ये केले पहा, हे तिथं चेक केलं जाणार आहे तुमचं, म्हणजे ट्रान्सपरंट पद्धतीने सर्व होणार आहे. तोच उमेदवार आहे का तेही चेक केलं जाणार आहे. त्यानंतर सर्व कागदपत्राची पूर्तता केल्यानंतर पात्र उमेदवारांना ठिकाण निवडल्यानंतर, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो नियुक्ती ठिकाण देखील निवडायसाठी प्राधान्यक्रम द्यावा लागणार आहे. तिथं तुम्हाला तसं करता येणार आहे मित्रांनो, प्राधान्य तुम्हाला ठेवण्यात येणार आहे. त्वरित नेमणुकीचे आदेश समुपदेशनाच्या दिवशी निर्गमित करण्यात यावेत आणि त्यानंतर ठिकाणावर पद भरल्याची नोंद करून पुढील उमेदवारास बोलण्यात यावे. बघा, त्या ठिकाणचं लगेच पद भरले अशी नोंद करायची, त्वरित त्यांना लगेच त्या आदेश तिथं जॉईन होण्यासाठी निर्गमित करायचे आहेत मित्रांनो त्याच दिवशी, असं या ठिकाणी धडधडीत लिहिलेलं देखील आहे मित्रांनो. तर रिक्त पदांची संख्या दर्शवून गुणवत्ता यादीमधील नंतरच्या उमेदवारास पदस्थापनेचे ठिकाण निवडण्याची संधी देण्यात यावी. याच पद्धतीने त्या संवर्गातील शेवटच्या उमेदवाराचे समुपदेशन म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईपर्यंत निवड समितीने काम करावे. कोणत्याही परिस्थितीत गुणवत्ता यादी डावलून समुपदेशन करण्यात येऊ नये. तसेच प्रमाणपत्राची छाननी झाल्यानंतर नेमणुकीचे आदेश त्वरित उमेदवाराला देण्यात यावेत. तर ही त्यांच्यासाठी प्रोसेस सांगितलेली आहे, परंतु आपल्यासाठी जी महत्त्वाची माहिती ती मी सांगितली तुम्हाला, की डायरेक्ट त्याच दिवशी आदेश तुम्हाला भेटणार आहेत. आणि मित्रांनो प्राधान्यक्रम देखील तुम्हाला देता येणार आहे निवडीसाठी. त्याच्यानंतर समुपदेशन वेळापत्रक कसं असणार आहे, सकाळी तुम्हाला लवकर तिथं उपस्थित राहायचं आहे. 9 ते 9:30च्या वेळी तुमची अर्धा तास 1 तास नोंदणी असणार आहे. प्रमाणपत्र तपासणी 10 पासून पुढे चालू होते आणि समुपदेशन फेरीबाबत तुम्हाला माहिती देखील तिथं दिली जाते मित्रांनो, कशा पद्धतीने काय आहे त्याच्यामध्ये अर्धा तास माहिती दिली जाते. समुपदेशन मग तुमचं 11:30 वाजल्यापासून चालू होईल. सर्व उमेदवारांचे समुपदेशन केलं जातं. नियुक्ती आदेश उमेदवारांचे समुपदेशन पूर्ण झाल्यास तात्काळ या ठिकाणी लिहिलेलं आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी हे जे 10 पदांचे निकाल आलेले त्यांच्याबद्दलची माहिती आलेली, त्यानुसार समुपदेशन तुमचं केलं जाणार आहे. बाकीच्या पदांबद्दल देखील असं समुपदेशन मित्रांनो होईल. तर राहिलेल्या पदांचे निकाल मित्रांनो जसे अपडेट येतील वेबसाईटवरती तशी तुमच्यापर्यंत माहिती शेअर केली जाईल. ही जी पूर्ण PDF फाईल आहे 20 पेजेसची मित्रांनो तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती दिली आहे, तिथून तुम्ही पाहू शकता. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ मित्रांनो नक्की लाईक करा. धन्यवाद. मित्रांनो सध्याच्या सरळ सेवा पदभरतींसाठी तुम्हाला पुस्तक हवं असेल तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी TCS 71 प्रश्नपत्रिका संच व TCS 79 प्रश्नपत्रिका संच ही पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत. या पुस्तकांमध्ये मित्रांनो TCSने आत्तापर्यंत घेतलेल्या मागील प्रश्नपत्रिकांमधील नगररचना शिपाई असेल, नगर परिषद असेल, तलाठी असेल, वनरक्षक लेखपाल असेल, सहकार विभाग असेल, वैद्यकीय शिक्षण विभाग DMER असेल किंवा PCMC असेल, अशा विविध पदांचा याच्यामध्ये समावेश आहे त्या पदांच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांचा. तर प्रत्येक पुस्तकामध्ये 7-7 हजारपेक्षा जास्त प्रश्नांचा देखील समावेश आहे. तर ही पुस्तकं मित्रांनो तुम्हाला आत्ता सध्या होणाऱ्या कुठल्याही सरळ सेवेच्या पदभरतीसाठी उपयोगी आहेत. तुम्ही कुठल्याही बुक स्टोअरमधून खरेदी करू शकता. त्याचबरोबर त्यांची इतर पुस्तकं देखील आहेत, इंग्रजी व मराठी प्रश्नसंच. याच्यामध्ये मित्रांनो त्यांनी स्पष्टीकरणासहित टॉपिक्स वाईज तुम्हाला प्रश्न दिलेले आहेत. चालू घडामोडीसाठी देखील त्यांचं 81 सराव प्रश्नसंच हे पुस्तक प्रसिद्ध आहे. तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडची ही पुस्तकं मित्रांनो सरळ सेवा पदभरतीसाठी तुम्हाला उपयोगी आहेत. तुम्ही कुठल्याही बुक स्टोअरमधून खरेदी करू शकता किंवा ऑनलाईन देखील तुम्हाला भेटून जातील.